चार ओव्हर 4 षटकांचा सामना राहील. चला विनंती असेल पंचांना की सामना लवकर सुरू करा, कारण यानंतर एक अंतिम सामना आपल्याला खेळायचा आहे. सर टेम्पालेचे एक अतिरिक्त खेळाडू कृपया स्कोर बॉक्स मध्ये इथे पोहोचायचे. कॉम बॉक्स मध्ये विनंती असेल आपल्याला, कारण फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मसूद. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला अदनान. अदनान नॉन स्ट्राईकला मसूद. मसूद गजके स्ट्राईकला अदनान. पहिले षटक नो डाऊट नागोटणे संघासाठी. नवाज खान पंचांच्या डाव्या बाजूनी. पहिला चेंडू फ्लिक केलाय, एकेरी धाव खातं उघडलंय इथे मायर 11 टेम्पाला संघाचं. क्रिकेट खिलाड़ियों के लिए खुशी की खबर, जो टीम फाइनल में जाएगी पूरे खिलाड़ियों को पेप्सी 1 लीटर की, और अंपायर को भी और कमेंटेटर को भी यहाँ पर आए हुए पेप्सी 1-1 लीटर की. बहुत ही बेहतरीन इनाम यहाँ पर. मैन ऑफ द मैच के लिए भी पेप्सी और मैन ऑफ द सीरीज के लिए भी पेप्सी है. वाईड बॉल, अतिरिक्त धाव. निर्धाव चेंडू इथं नवाज खानच्या माध्यमातून पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर इथं पाहायला मिळेल. धावबाद करण्याची संधी आहे, फेक मात्र खराब. एकदा मिळते मसूदला. एकेरी धावा आणि धावा संख्या होते 3. नवाज अदनान साठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र दांडी गुल. नवीन फलंदाज जातोय सादिक. मेहर 11 टेम्पाला साठी. अदनान मात्र काही करू शकला नाही, माघारी परतावं लागले. निताश हताश, नाखुश, नाराज परततोय तो मैदानाच्या बाहेर. 3 या धावसंख्येवर पहिला झटका इथे मिळतोय तो मेहर 11 टेम्पाला संघाला. नागोटणे जबरदस्त गोलंदाजी करताना नवाज खान. सादिक साठी. सादिक आलाय आणि चेंडू फेकलाय सीमा रे.
सादिक भाई, जबरदस्त फलंदाजी, षटकारानेच आपलं खातं उघडलं. नवाज वर चढवला हल्ला. आणखीन एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव येते. वेग पाहायला मिळाला. नावेद संगमेश्वरी यांच्याकडून सादिकला मात्र मिळतात इथे 100 रुपये या षटकारावर. जबरदस्त फलंदाजी. अर्थात नाविद संगमेश्वरी यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज इथं आलंय सादिक साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या 10. मुजीब, हा चांगला फटका, सादिकचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, चूक करणार नाही. सादिकच्या बारीचा मात्र होईल अंत. खरा फटका इथे पाहायला मिळाला. अर्थात स्टिकरवर लागला. चेंडू सादिकचा. चांगली फलंदाजी करतो सादिक, मात्र यावेळेस एका षटकारावर त्याला माघारी परतावं लागते. एका मोठ्या मॅच मध्ये लेग कटर गोलंदाजाला मात्र तो चांगला स्ट्रोक खेळता आला नाही सादिकला. मुजीब मात्र यशस्वी ठरतो इथे. आता जबाबदारी आहे ती मसूद आणि मुशर्रफवर. पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळतो इथं. मसूदला धावबाद करण्याची संधी. डायरेक्ट हिट. हा जर डायरेक्ट हिट झाला असता मात्र इथे बॅकअपला कोण नाही. धावा मिळतील 5. मसूद मयूरला खावा लागतोय कारण तो आला नाही बॅकअपला. आणि मुजीबने मात्र बॅकअप न पाहताच केली फेक, कारण त्याला माहिती होता फलंदाज मसूद आहे, बाद होण्यासाठी संधी आहे. पण क्षेत्ररक्षकाकडून घडली चूक. 5 धावा आल्या. नवाज आणि मयूरच्या मधून तो चेंडू सीमारेषा पार गेल्या. मसूदला मिळाल्या तब्बल 5 धावा. धावसंख्या होती 15 धावा. मुजीब चांगली गोलंदाजी. मुशर्रफला चेंडू समजू शकला नाही. चेंडू खाली राहिला. पडल्या पडल्या जमिनी लगत समांतर खेळपट्टीचा तो चेंडू यष्टीरक्षक जिशानच्या हातात गेला. 2 चेंडूवर 2 षटकार जर मुशर्रफने टोकले तर जैद मौलवी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मुशर्रफला सुरेख गोलंदाजी. जिशान थ्रो करत आहे. मसूद मात्र नाखुश मुशर्रफवर. ओरपी चेंडू आहे आणि तुला षटकार येत नाहीत. मसूदला मात्र चेंडू हाताळले गेले ते यॉर्कर. नवाज खानचा एक त्यांनी चेंडू खेळला तो पण यॉर्कर. मुजीबचा चेंडू खेळला तो पण यॉर्कर. मुशर्रफ आहे आता समोर. हा चांगला फटका मुशर्रफच्या बॅट मधून येतोय इथे षटकार. 6 धावा. R11 टेम्पालाच्या म्हणजे पुन्हा एकदा मुशर्रफ साठी. हा खडून काढलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. एकच धाव मात्र इथे मिळेल मुशर्रफला. षटकाची होईल सांगता. मसूदला पुन्हा मिळणार नाही स्ट्राईक. नवीन संगमेश्वर यांच्याकडून मुशर्रफला मात्र येते या षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. एकूण धावा संख्या होते 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने धावा इथं जमवले जातात. ते मेहर 11 टेम्पाला नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो मुशीर खानदेशी यांचा संघ, अर्थात मेहर 11 टेम्पाला. इस टूर्नामेंट के फाइनल के लिए यहाँ पर पेप्सी शकील देशमुख और सुफियान देशमुख की जानिब से फाइनल में पहुंचने वाली 2 टीमों के 22
खिलाड़ियों के लिए और यूट्यूब लाइव वालों को और इस मैनेजमेंट के साउंड सिस्टम और कमेंटेटर अंपायर यकीनन एक बहुत ही काबिल सताइश इकदाम। इस बीच नवाज खान अंपायर को पार किया, यहाँ पर तेज गेंद गेंद गिरने के बाद और बाहर जाते हुए वाइट और 5 रन। स्कोर है 27 रन। तीसरा ओवर जारी। नवाज खान रायगढ़ का छोटा टाइगर जिन्हें कहा जाता है। इस बीच तेज शॉट खेला है, गेंद वहां पर बाउंड्री की तरफ बहुत ही बेहतरीन छलांग लगाकर उछलते हुए आमदार लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले याच कडून या स्पर्धेसाठी सहकार्य केले। त्यांनी पहिलं बक्षीस या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। तर त्यांचे चिरंजीव यावेळी मात्र चेंडू तटवते फुलटॉस मध्ये चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळतोय। यावेळी मात्र एकच धाव मिळणार, दुसरी धाव त्याला घ्यायची आहे आणि 2 धाव मिळणार आहेत। पण धावचीची जोरदार अपील पण आपल्या नामदेव नागते यांचं आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे। बहुत ही बेहतरीन तेज दौड़ लगाई, दो रन हासिल किए। बैट्समैन नेम प्लीज उबैद। इन 2 रनों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 29 रन। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टेम्पाला तीसरे ओवर में 29 रन। और ये दिलचस्प मुकाबला 2 बेहतरीन टीमों के बीच। नवाज खान अपनी तमाम तर सलाहियतें, इस बीच यॉर्कर लेन की गेंद, तेज गेंद फेंकी, गेंद बल्ले का बाहरी किनारा लेती हुई 1 ही रन मिलेगा। 1 रन के पर इत्मीनान करना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 30 रन। तीसरा ओवर जारी। सेमीफाइनल का मुकाबला, अहम मुकाबला, दोनों टीमें बेहतरीन खेल के पेश करती हुई। यहाँ पर शायकीन इस इनके बल्लेबाजी से, इनके क्रिकेट से खुश होते हुए लुत्फानंदोज होते। इस बीच यहाँ पर यॉर्कर की तेज गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद। ये टाइगर का छोटा, ये रायगढ़ का छोटा टाइगर अपनी सलाहियतों को दिखाता हुआ और यहाँ के शौकीन के दिलों को जीतता हुआ। सुबह के से हम देख रहे हैं कि नवाज खान बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेलता हुआ। एक बार फिर डमरू इनकी जानिब से बिल्कुल तैयार। यहाँ पर तेज शॉट खेला, यहाँ पर गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, जब तक के फील्डर आकर गेंद को फील्ड करते। 2 रन आसानी से हासिल किए। अच्छा थ्रो, वहां पर अच्छा बैकअप। इन 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर 32 रन। तीसरा ओवर जारी। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए मसूद, एक अर्पण मौला खिलाड़ी, एक ऑलराउंडर खिलाड़ी। अगर नागुडना के पास नवाज खान है तो टेम्पाला के पास मसूद एक बेहतरीन ऑलराउंडर। जब तक मसूद है कुछ कहा नहीं जा सकता। अपने टीम को इत्मीनान बख्श टारगेट, और जहां पर बल्ले का बाहरी किनारा फ्लिक किया है और गेंद तेजी से दंदनाती हुई बॉल लाइन पार करके 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा 36 रन। इस टूर्नामेंट में हमारे लोकप्रिय आमदार भरत शेठ जी गोगावले, उनके चिरंजीव
विकास शेठ जी गोगावले, जिला परिषद सदस्य जितेंद्र भाई सावंत और पंचायत समिति सदस्य शुएब भाई सावंत और दीगर कई हजरात का ताउन जिन्होंने कि इस टूर्नामेंट के लिए, और शुएब भाई पाचकर, इन्होंने ताउन किया, इनका मैं, और इनायत भाई सरपंच जिनके नाम से ये चषक रखा गया है, तो सब लोगों के हम ममनून और मशकूर हैं। और इस बीच चलो चलते हैं मैदान की तरफ, इस मैच की तरफ। एक बड़ा मुकाबला, दिलचस्प दो चैंपियनों के बीच घमासान चलता हुआ, और इस घमासान में कौन कहलाएगा चैंपियन, क्योंकि दोनों भी टीमें काफी मजबूत और अपनी मजबूत हौसलों के साथ, बुलंद हौसलों के साथ अपने टीम के लिए जीतने की कोशिश करते हुए। स्कोर है 36 रन। इस बीच बिल्कुल तैयार, राइट आर्म राउंड ओवर द विकेट, तेज गेंद गिरने के बाद और बाहर जाते हुए अंपायर नसीर ने उसे वाइड करार दिया। इस एक्स्ट्रास के साथ स्कोर पहुंचा 37 रन। चौथा ओवर जारी, 4 ओवर का सेमीफाइनल का मुकाबला, आखिरी ओवर, आखिरी 5 गेंदें बाकी, लास्ट फाइट टू गो इन दिस इनिंग्स। व्हाट अ ग्रेट परफॉर्मेंस बाय नवाज खान। 6 to go in this last over. First is White. It's Yorker wrapped on the pad. Loud appeal for LBW, but umpire Nasir unmoved, and his score remains on 37. We are in the 4th over. This is the semi-final, important match. Both the players, both the teams' players are showing their talents. They know the importance of this match because this is a semi-final. Who will win enter in the final? One team already, Karan School has entered. इस बीच यहां पर यार्कर की गेंद की ओर दिफाई अंदाज से करा, जब तक कि फील्डर आकर गेंद को फील्ड करते, 2 रन हासिल किया मसूद ने, इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 39 रन। आखिरी 2 गेंदें बाकी, आखिरी 4 गेंदें बाकी, आखिरी ओवर की 4 गेंदें बाकी, 2 गेंदें हो चुकी है। और यकीनन सेमीफाइनल का एक बड़े मुकाबले में, अहम मुकाबले में, इंपॉर्टेंट मुकाबले में दोनों बेहतरीन टीमें जद्दोजहद करती हुई, लड़ती हुई इस फाइनल सेमीफाइनल के का महासंग्राम अपने को देखने मिल रहा है। इस बीच से शॉट यहां पर मसूद के बल्ले से निकलता हुआ और गेंद सीधी चली गई फील्डर नवाज खान के पास, जब तक के नवाज खान आकर गेंद को फील्ड करते। 1 रन हासिल किया, 1 रन के साथ स्कोर 40 रन। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टेम्पाली की टीम, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, हर पर मौला खिलाड़ी नवाज खान, अच्छे गेंदबाज, अच्छे बल्लेबाज और अच्छे फील्डर। Now over to Harish sir. फुलटॉस चेंडू इथे मात्र उभेच्या बॅटमधून आणखीन एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. नवीद संगमेश्वरी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज येईल. मयूरवर आक्रमण चढवलंय. एक फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र नवाज खान टिपेल झेल. उभेत
41 धावांचं लक्ष ठेवले मेहर 11 टिंपाला संघाने 4 षटकामध्ये. नवाज खान आणि जिशानच्या समोर हे लक्ष असेल. 4 षटकात क्रिकेट आणि चित्तांचा खेळ, सांगता येत नाही काहीही होईल. आपण पाहिलं रायगडचा छोटा टायगर अर्थात नवाज खान. जमातर मुस्लिम समाज अध्यक्ष अर्थात नदीम देशमुख अपर तुडील यांचं आगमन होते, तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत समालोचन कक्षात आपण करतोय सरपंच चषक तुडील मध्ये. मेहर 11 टिंपाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना मुसीर कांदेशी. नवाज आणि जिशानची प्रारंभिक जोडी, अर्थात नवाजला छोटा टायगर ही उपाधी मिळाली होती. अर्थात शारजा अबुधाबीमध्ये त्यांनी यस बिस्ला लायन संघात खेळताना 2 षटका टोकून सामना जिंकून दिला होता. फायनल जिंकून दिली होती शारजाच्या स्टेडियमवर. मार्च 2018ची ती गोष्ट आहे. अर्थात नॉन स्ट्राईकला होता पप्पू तोडकर आणि स्ट्राईकला होता नवाज खान, आणि तिथे मात्र त्याला ही पदवी बहाल झाली होती. रायगडचा छोटा टायगर नवाज खान. निसार भाई शहदवाले यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 47 धावांचं लक्ष आहे. नासिर भाई पाटिल इनकी भी आमद हो चुकी है, मैं उनका भी तहे दिल से इस्तकबाल करता हूं और यहाँ पर स्टेज पे आकर बैठो. और जिला परिषद सदस्य, जिला परिषद के साबिक सदस्य मेंबर इब्राहिम जमानी साहब, इनकी भी आमद हो चुकी है, मैं उनका भी इस्तकबाल करता हूं और यहाँ पर बैठे हुए तमाम शायकीन का इस्तकबाल. नक्की धन्यवाद एमजी सर. पुढे आपण मैदानामध्ये सेमीफायनल आपण पाहतोय, उपांत्य फेरी पाहतोय. इथे विजयी संघ करजकोल संघासोबत आपल्याला अंतिम सामना ग्रँड फिनाले खेळताना पाहायला मिळेल. अर्थात नागोटने का मेहर 11 टिंपाला अंतिम सामन्यात जाईल हे चित्र या 4 षटकात आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी मसूद गजगी जिशानच्या समोर. क्वार्टर फायनल मध्ये दोन्ही फलंदाज फेल ठरले होते, तरी रिजवान हाफिज यांनी जबरदस्त फलंदाजी करून इथे सामना जिंकवला होता. नाविद संगमेश्वरी घेतात आपली रजा. थँक्स नाविद सर. अर्थात मानवाधिकार महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपल्यासोबत जुडले होते मगाचपासून. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. उभेद आहे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव इथे मिळेल जिशानला. जिशान आपलं खातं खोलते एकेरी धावानी. जावेद कौचाले यांच्याकडून प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मेहर 11 टिंपालाच्या गोलंदाजांना जावेद कौचेले यांच्याकडून हा निर्णायक सामना आहे. मुशीरभाई यांना सुद्धा माहिती आहे, मसूदला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे त्या संघासाठी. पण एकदा मसूद, हा खराब चेंडू हाताळला गेला आणि 100 षटकार पाहायला मिळाला इथे मात्र नवाज खानच्या बॅट मधून. इस्तकबाल करता हूं. नक्कीच शेवटच्या सामन्यात षटकार ढकला होता नवाजनी. इथे वेळ षटकाराने सुरुवात केली
हा फटका बसला इथे मात्र क्षेत्ररक्षक मगाच उभेत होता, आता मात्र नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण मुशर्रफचं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा इथं आहेत नवाजला. एक चांगलं क्षेत्ररक्षण मुशर्रफचं पाहायला मिळालं. मला काय समजलं नाही उभेतला का क्षेत्ररक्षणात बदल केला. सहज जाग्यावर झेल झाला असा मसूद. हा मोठा फटका आहे. उबेदच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. मैदानात आहे नागोटणीचा फलक केल्यावर नागोटणीचा नवाज खान. षटकार येत आहे. धाव संख्या होती तब्बल 15 धावा. मसूद हलक्या हाताने खेळलाय हा चेंडू. एकेरी धाव ते मिळेल नवाजला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. महेर 11 टेम्पाला संघाकडून धावा होत आहेत 16, अर्थात 47 धावा फक्त पार करायच्या आहेत. पहिल्या षटकात धावा येत आहेत. पॉवर प्ले मध्ये तब्बल 16 धावा. 4 षटकांचा सामना. मसूद सुरेख गोलंदाजी, वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग पाहायला मिळाला मसूदचा. निर्धाव चेंडू जिशानसाठी त्याने हाताळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मुशर्रफच्या माध्यमातून आपण पाहिलं. बाउंड्री लाईनला 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्या. सोळा धावा पहिल्या षटकात मसूदने हाताळल्या. 47 धावांचं लक्ष आहे. 3 षटकात आता 31 धावा करायच्या. 18 चेंडू 31 धावा. नवाज आहे, जिशान आहे. जबरदस्त फलंदाजी इथे नागोटणे कडून आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळेल. नवाज खान यांच्याकडून अर्धशतक. मागच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं षटकारांनी त्यांनी सामना संपवला होता, विजयी षटकार. आणि या सामन्याची सुरुवात षटकारांनी केली त्यांनी. मागची इनिंग जिथे त्यांनी सोडली होती तिथूनच सुरुवात केली नवाज खाननी. अर्थात रायगडचा छोटा टायगर यश बिस्ला लायन संघाकडून खेळत होता तो शारजा अबुधाबी मध्ये. आणि फायनल सामना त्यांनी 2 षटकार मारून विन करून दिला होता आणि तिथून त्याला ही उपाधी मिळाली होती, रायगडचा छोटा टायगर. हा परफेक्ट हेलिकॉप्टर उडवलाय. मुशीर खानदेशीने नवाज खानला परत पाठवले जे दिवसभर पाहायला मिळालं इथे तुडील मध्ये सरपंच चषकामध्ये. अय्याज गोडमे यांच्याकडून मुशीर खानदेशी याला येतात 200 रुपये. अर्थात हे वादळ शांत केलं ते मुशीर खानदेशीने. एक्सपिरियन्स काय असतो हे मुशीर खानदेशी दाखवून देताना. परफेक्ट आर्कर हाताळला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला पण उभेद होता सीमारेषेवर तैनात. त्यांनी चांगलं झेल टिपला तिथे आणि नवाज खानला परतावं लागलं. सामन्यामध्ये ट्विस्ट आलंय पण रिजवान हाफिज आता मैदानात दाखल झालाय. आणखीन एक चांगला चेंडू पण तितकाच चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 1 बाउंड चेंडू थर्ड मॅन रिझन वरून चौकार. जबरदस्त फलंदाजी ते रिझवानची पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याला मिळाला होता. जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली होती रिझवाननी. रिझवान हाफिज जबरदस्त फलंदाजी करतोय.
अर्थात नवा जिशान सारखी ताकदवर मातब्बर फलंदाज त्याच्या संघामध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकाला येथून जेव्हा जेव्हा जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तेव्हा त्याचा खेळ निखरलेला आपण पाहतोय. गुणवत्ता सिद्ध करताना इथं पाहायला मिळते ती खऱ्या अर्थाने रिझवानची. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर हाताळला. कव्हर रिजन मध्ये सादिकला चेंडूनी चकवलंय. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. चांगली फलंदाजी. अर्थात सध्या नागोटणे संघ अतिशय ताकदवान ठरतोय आपल्याला पाहायला मिळेल. हा काय स्ट्रोक खेळला, एक देखना स्ट्रोक. उभेत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मसूदला मात्र तो चौकार अडवता आला नाही. चेंडू सीमा पार, चौकार. अर्थात नागोडणे संघ या सीझन मध्ये 9 वेळा फायनल जिंकलाय, चॅम्पियन्स ठरलंय. या सीझन मध्ये जबरदस्त सुरुवात नागोडणे संघाने केली. आत्ताच 2 दिवसापूर्वी त्यांनी चॅम्पियन्स ऑफ लेट नरेश दादा कोटवल स्मृती चषक पातनसई वाकणला जिंकला होता नागोडणे संघाने. आणि या सीझन मध्ये जबरदस्त नागोडणे संघ पाहायला मिळतोय खेळ करताना. खराब क्षेत्ररक्षण अदनानचं तिथं. आणखीन एक चौकार जाईल. काय होतंय क्षेत्ररक्षण, काय खराब क्षेत्ररक्षण. एक चौकार इथे येतोय. धावसंख्या होते 32 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना आता फक्त 15 धावा पाहिजे. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूवर 4 चौकार आलेत. मुशीर खानदेशी च्या गोलंदाजीवर हा निर्णायक चेंडू. चांगली गोलंदाजी मुशीरची, पण आउटफील्ड आणि क्षेत्ररक्षक मात्र त्याला साथ देत नाहीयेत. एकेरी धाव रिजवानला. षटक संपते. 14 धावा आणखीन पाहिजेत 12 चेंडू मध्ये. 33 धावा झाल्यात. 14 धावा आणखीन करायच्या आहेत. अर्थात नागोडणे संघ या सीझन मध्ये मात्र या हंगामामध्ये दादा ठरलाय पाहायला तर तब्बल या हंगामात त्यांनी 9 फायनल जिंकल्यात. चॅम्पियन्स ठरला हा संघ. 2 दिवसापूर्वीच त्यांनी लेट नरेश दादा कोटवल स्मृती चषक वाकण मध्ये जिंकला होता. मोठं पारितोषिक त्यांनी जिंकलं होतं. 9 फायनल आतापर्यंत जिंकल्यात. हा सामना जिंकून अंतिम फायनल मध्ये जाऊन फायनल जिंकली तर नागोडणे संघाचा या हंगामातला 10वी फायनल ठरेल. चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. जिशानच्या कॅप्टनशिप मध्ये नागोडणे संघ. मधल्या फळीत विराट कोहली सारखा रन मशीन रिजवान हाफिज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मसूद गजगे परफेक्ट यॉर्कर इथं पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र हाताळलं गेलेलं. साधी काही क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. एकेरी धाव मिळते. त्या चौकार गेल्या ना मुशीर खानदेशच्या गोलंदाजीवर. त्या चौकार जर रोखल्या असत्या तर हा सामना नक्कीच मेहर 11 टेम्पाला अजून संधी मिळाली असती या सामन्यामध्ये वापसी करण्याची. पुन्हा एकदा मसूद जिशानसाठी पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. इथे दाबात करण्याची संधी आहे. डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. गरज नव्हती. अंडरआर्म थ्रो जरी केला असता मसूदनी नेम धरून मारण्याचा प्रयत्न, पण लहानपणी गोट्या न खेळण्याचा अभाव इथे मात्र दिसला. कारण त्या जर खेळल्या असते, कंचे खेळणे जरुरी होते बचपन में, असा नेम परफेक्ट लावायचा असेल तर. पण इथे मात्र मसूदनी नक्की त्या खेळल्या नसतील असं दिसते मैदानात. मसूद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रिजवानसाठी. हा चांगली गोलंदाजी. इथे धावबाद करण्याची संधी आहे. इथे धावबाद होईल. वाईड आहे चेंडू. रिजवान नाखुश.
साठी नागोटणी संघाला. सन्माननीय मनसूर देशमुख यांचं सुद्धा आगमन होते अतिथी कक्षामध्ये. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे समालोचन कक्षातून आपण सरपंच चषक तुडील 2022 पर्व पहिले मसूद गोलंदाजी करेल जिशान साडी. हा चांगला चेंडू हाताळला, यॉर्कर केला, फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जिशानचा, मात्र मुजीबने त्याला थांबवलंय. एकेरी धाव मिळते, धावसंख्या होते 37. 10 धावा आणखीन पाहिजे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील मला वाटतं 9. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 10 धावा. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ, कारण इथे सर्व प्रेडिक्शन होतात फेल. अर्थात अब्दुल गफार जनाब यांचं प्रेडिक्शन होतं की नागोटणा संघ अंतिम सामन्यात जाईल, पण ते पण आता करडी नजर ठेवून आहे त्या सामन्यावर. कोण जिंकेल हार्टबीट वाढताना येते, हृदयाचे ठोके वाढताना काय होईल सांगता येत नाही. तेच तर खेळ आहे गमतीशीर क्रिकेट, कारण क्रिकेट इज अ माइंड गेम असं म्हटलं जातं. या खेळांनी अख्ख्या भारत देशाला वेड लावले असं हे क्रिकेट. एकही मैदानात माणूस नाही ज्याने आपल्या आई वडिलांचा मार किंवा बोल खाल्ला नाही या क्रिकेटसाठी लहानपणी. मसूद मुजीबसाठी हलक्या हाताने खेळला, एकेरीत धाव इथे मिळेल. अर्थात नागोडणेचं प्लॅन मात्र इथं वर्क करताना दिसते. मसूदवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत नाहीत, विकेट थांबवून ते खेळतात. अंतिम षटक जो कोणी गोलंदाज टाकायला येईल त्याच्या धावा होतील असा मनसुबा दोन्ही फलंदाज दिसतोय. एकेरी धाव घेतात. मुजीबने एकेरी धाव घेतली, धावसंख्या होती 38 धावा. आणखी 9 धावा पाहिजे आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. मसूद पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मुशर्रफ आहे तिथे, क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धाव बाद होईल. जिशान आणखीन एक झटका इथे. आहे तिथे खाली आपल्याला ऐकायला येतील एक अनोखा अंदाज. इथं सरपंच चषक तुडील 2022 पर्व पहिलं इतकं दिमागदार होते तर नक्की विचार करा मित्रांनो, पुढच्या वर्षी दुसरं पर्व कसे असेल. याही पेक्षा दिमागदार सोहळ्यात तुडील मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सीझन 2. नक्कीच सन्मान्य आमदार महाड परिसरातले भरत शेठ गोगावले, तसेच या सामन्यांचे पुरस्कर्ते त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले, या सर्वांनी या सामन्यांसाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्यात. जितेंद्रभाई सावंत, शेखभाई पाचकर या सर्व मान्यवरांच्याच मुळे ही स्पर्धा यशस्वी होते. आणि इनायत देशमुख यांच्या नावाने हा सरपंच चषक आपण पाहतोय. आणखीन एकेरी धाव इथे मिळेल. मुशर्रफ आहे क्षेत्ररक्षक, एकच धाव इथे मिळेल. काय गोलंदाजी हाताळले. सामन्याचा निर्णय काही लागेल पण मसूद गजगेसाठी नक्की टाळ्या व्हायला पाहिजे मैदानातून. जबरदस्त गोलंदाजी मेहर 11 टेम्पालासाठी. षटकाची सांगता धावसंख्या झाली 40. आता 6 चेंडू 7 धावा. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून. अर्थात संघ कुठलाही जिंकेल माहिती नाही, नागोटणा जिंकतो का मेहर 11 टेम्पाला, पण क्रिकेटचा विजय मात्र नक्की होते. मॅच चांगला होणार याबद्दल मात्र कोणाच्याही मनात तिळ मात्र शंका नाहीये. 6 चेंडू 7 धावा. शेवट षटक उभेच्या हातात चेंडू दिलाय. मसूदने आपली कामगिरी पूर्ण केली. उभेद 6 चेंडू 7 धावा. आता त्याला रोखायच्या आहेत. पहिला चेंडू शादाब साठी. हा निर्धाव चेंडू होता. खराब यष्टी रक्षण तिथे.
डॉट बॉल होता हा, खराब यष्टी रक्षण पाहायला मिळालं उभेच्या गोलंदाजीवर. एक धाव बाईच्या स्वरूपात येते. आता 5 चेंडू 6 धावा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा इथे होत आहेत. निर्णायक क्षण. उभेद मुजीब साठी फुलटा चेंडू, फटका फसलाय. मुशीर कांदेशी चेंडूच्या खाली करणार नाही चूक. मेर 11 टेम्पाला या सामन्यात सहा आणि चेंडू शिल्लक राहिले 4. क्रिकेटचा थरार. आणि जर हा सामन्याचा निर्णय नागोडनाच्या विरोधात लागला तर जीशान मात्र रात्री झोपणार नाही, कारण त्यांनी धावबाद केला होता रिजवान हाफिजला. आणि नाखुश दाखवलं होतं रिजवाननी, नाखुशी दाखवली होती. आणि त्यानंतरच्या चेंडूवर जीशान सुद्धा स्वतः धावबाद झाला होता. 4 चेंडू 6 धावा असं समीकरण आता मैदानात आहे. नवीन फलंदाज नागोटणे संघाकडून फलक केले म्हणून येतोय ना स्ट्राईकला दानिश. भेद फुलटा चेंडू, आर्थीने एक निर्धाव चेंडू इथे हाताळला. उभेदनी जबरदस्त गोलंदाजी. वाह काय गोलंदाजी इथे. अर्थात पहिला चेंडू निर्धाव होता, बाईच्या स्वरूपात एकेरी धाव गेली होती. वाह जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा असं समीकरण आता येऊन पोहोचलंय मैदानात. उभेद शादाब साडी. जबरदस्त गोलंदाजी उभेदची. हा चांगली गोलंदाजी. इथे धावबाद करण्याची संधी आहे. वाईट चेंडू येईल हा. पंचांचा इशारा वाईट आणि धावबाद आहे. चला काय निर्णय येते पंचांचा. वाईट नाही आहे. डॉट बॉल. समीकरण पुन्हा नागोटण्यासाठी बदलतय. 2 चेंडू 6 धावा आता पाहिजे आहेत.
उबेद जबरदस्त गोलंदाजी करतायत. दानिश शादाबला बाद करून तो स्ट्राईकला आलाय. दानिश 2 चेंडू 6 धावा असा निर्णायक क्षण. रिजवानला बाद केलं होतं जिशाननी, नंतर स्वतः जिशान नावाज झाला. या सामन्याचं चित्र तिथून खऱ्या अर्थाने बदललं. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण होतं रिजवानला बाद केल्यानंतर. उबेद दानिश साठी बॅटची कडा, झेल टिपलाय. इथे सुद्धा फलंदाज बाद. मेहर 11 टेम्पाला या सामन्यात प्रवेश करताना समीकरण होतं. आता 1 चेंडू 6 धावा असं आलंय समीकरण. खालू आपली मजा घेताना येते ते धनाधन. 1 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. उबेद 66,666 अर्थात 1 चेंडू कितीचा असेल उबेदचा, कारण हा जर विन केला तर फायनल मध्ये प्रवेश करेल करंज कोलचा विपक्ष खेळण्यासाठी मेहर 11 टेम्पाला. आता मी अब्दुल गफार जनाब यांच्याकडे जाईन. सांगितलं होतं नागोडना संघ जाईल अंतिम सामन्यात. आता 1 चेंडू 6 धावा. जावेद मियांदाद इथे पाहायला मिळेल का? दिनेश कार्तिक आशिया कप मध्ये पाहायला मिळेल का? 1 चेंडू 5 धावा पाहिजे होती. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आता अब्दुल गफार जनाब आपल्याला सांगतायत क्रिकेट आहे. तुम्ही कागदोपत्री किंवा खेळाने किती ताकदी पहा, पण मैदानात त्यावेळेस कुणाच्या बाजूनी खेळ जाईल सांगता येत नाही. जो चांगलं खेळ अर्थात नो डाऊट मेहर 11 टेम्पाला जबरदस्त खेळ इथे मैदानात केलाय. चुक्या केल्यात त्या फलक 11 षटकार टोकला तर 200 रुपये आहेत. इथे अब्दुल गफार जनाब यांच्याकडून या फलंदाजाला मयूरला आता सिली पॉइंटला आपल्याला पाहायला मिळेल. मुशीर फक्त मानसिक दबाव टाकण्यासाठी फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 6 धावा. काय होईल? एकदा जोरदार टाळ्या उबेद आणि मयूर साठी. हो 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 सिक्सर और नागोडना सर, की टीम जीती. माजी सरपंच यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या मयूरला ज्यांनी शेवटचा षटकार ठोकला 200 रुपये अब्दुल गफार जनाब यांच्याकडून आणि मगुल जनाब यांच्याकडून 200 रुपये आणि नदीम अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. गफार जनाब यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. सुफियान देशमुख यांच्याकडून 100 रुपये. इनायत सरपंच यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. मयूरने काय षटकार ठोकला.